हॅलो फ्रेंड, आज मी तुम्हाला काकडीचे थालीपीठ कसे बनवायचे ते सांगणार आहे। सर्वात आधी एक काकडी धुवून किसून घ्यावी। नंतर त्यामध्ये कढीपत्ता, तीळ, 1 चम्मच रवा, बसेल एवढे गव्हाचे पीठ, जेवढे बसेल तेवढे गव्हाचे पीठ टाकायचे। पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, तुम्हाला हवं तसं तिखट, मला स्पायसी हवा म्हणून मी जास्त तिखट टाकून घेतलेला आहे, हळद, धनिया पावडर, गरम मसाला, जिरे, सगळं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण जोपर्यंत थालीपीठ बनवू तोपर्यंत आपण गॅस ऑन करून गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा आहे। तोपर्यंत पॅन गरम होत राहते। असा कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे, त्यावर ते केलेले मिश्रण सगळे ओतून घ्यायचे। एका काकडीचा एकच थालीपीठ होतो, त्यामुळे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं। जर तुम्ही जास्त काकडीचं घेतलं तर जास्त थालीपीठ होतात, त्यानुसार तुम्ही करायचे। असं बनवून घ्यायचं। नंतर ओला हात करून सगळं गोल पसरवून घ्यायचं। नंतर शिजण्यासाठी त्यामध्ये डॉट करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित शिजून। पॅन गरम झाला का बघायचं। नंतर त्यावर केलेले थालीपीठ टाकून घ्यायचे। टाकताना हात ओला करायचा आणि नंतर ओल्या हाताने थापून घ्यायचा, नंतर कापड व्यवस्थित निघेल। अशा प्रकारे काढून घ्यायचा कापड। नंतर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं। जेव्हा कधी तुम्हाला रोजच्या जेवणाचा कंटाळा असेल, रोज तेच ते पोळी भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल, तेव्हा तुम्ही असे थालीपीठ करून खाऊ शकता। नाश्त्याला पण करू शकता। अशा प्रकारे 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि नंतर थोडं तेल टाकून घ्यायचं। नंतर परतवून घ्यायचं, दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्यायचा। आणि दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचा। तुम्ही दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला जसे आवडेल तसे।